मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून आश्चर्याच्या एकी, पडिला ठाये ठाव तडी ठाकी. तव चमत्काराची आणखी, महार्णवी पडे. म्हणून एका आश्चर्याच्या पुरात पडलेला अर्जुन त्या आश्चर्याच्या पुरातून बाहेर पडून थडीला लागतो. तो तिथल्या तेथे दुसऱ्या चमत्काराच्या समुद्रात पडत असे. म्हणजे त्यांना म्हणायचंय काय की एका आश्चर्याचा ओघ किंवा प्रभाव संपेपर्यंत दुसरं आश्चर्य समोर येते. म्हणजे एकदा मुकुटाकडे पाहतोय, एकदा कंठाकडे पाहतोय, एकदा डोळ्यांकडे पाहतोय, हाराकडे पाहतो आहे, पायांकडे पाहतोय, मस्तकांकडे पाहतोय, आणि प्रत्येक ठिकाणी तो जे पडतोय आश्चर्याच्या नदीमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये, तर थडीला म्हणजे दुसऱ्या तीराला, तर दुसऱ्या तीराला लागेपर्यंत परत तो दुसऱ्या आश्चर्यात पडतोय. थोडक्यामध्ये तो त्या आश्चर्याच्या समुद्रातून बाहेरच पडत नाहीये. आला की परत दुसऱ्या आश्चर्य, असं त्यांनी एक कल्पना मांडलेली आहे. परंतु आपण ते पाहिलं की कशा प्रकारे तो त्याच्या दृष्टीतून सर्व विश्वरूप दर्शन बघत बघत चाललेला आहे. आणि हे संजय सांगतोय बरं का. म्हणजे संजयाला हे जाणवत आहे की अर्जुन हे कशा प्रकारे हे स्वरूप अनुभवतो आहे. कारण त्याच्या दृष्टीच्या भूमिकेप्रमाणे, कारण हा पण दिव्य दृष्टी याला प्राप्त झालेली आहे संजयाला. म्हणून संजय अर्जुन काय अनुभवतो आहे ते वर्णन करतोय. अजून अर्जुन बोलता झालेला नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे ही संजयाची पण अनुभूती किती विलक्षण स्वरूपातली आहे हे आपण इथं समजू शकतो. म्हणजे एकट्याच अर्जुनाला जर तो अनुभव आला असता तर काय झालं असतं की बाबा हे काय त्याचं मानसिकता असेल असं वाटतंय. बरोबर आहे ना. म्हणून अध्यात्म हे शास्त्र का आहे म्हणायचंय, कारण हा फक्त अर्जुनाचा एकट्याचा अनुभव नाहीये. हा एक तर त्या ईश्वराच्या डायरेक्ट सत्संगातनं पुढे गेलेला अर्जुन जो आहे त्याला ईश्वरानेच वरती कसं नेलं ही एक अनुभूती आहे. आणि ते जे ईश्वराने त्याला परब्रह्म स्वरूपाच्या वैश्विक स्वरूपाच्या जाणीवेमध्ये नेलं आणि सर्वम खलुइदं ब्रह्म हे कसं दाखवलं. आणि तोच संजय जो आपले सद्गुरु व्यास यांच्या मार्फत त्याला जी दिव्य दृष्टी मिळाली त्या दिव्य दृष्टीच्या मार्फत त्याला येणारा अनुभव आणि अर्जुनाला येणारा अनुभव एकच कसा आहे हे सांगतोय. म्हणून हे शास्त्र का म्हटलेलं आहे. आणि या गोष्टीला अनुभवाच्या जाणीवा एकच कशा आहेत हे इथं कळतं. आणि नुसतं हे इथं थांबलंय गणित असं नाही. याच्यातून सद्गुरूचं जे व्यासपीठ पुढे निर्माण होत आहे हे पूर्ण व्यासपीठ पुढे सुरू झालं बघा. संजयानंतर जे व्यासांचं व्यासपीठ जे आहे ते अनेक संतांनी त्यांना आलेल्या अनुभवातनं
त्याच अनुभवातनं परत परत सिद्ध करत गेलंय, जे पूर्वी उपनिषदाच्या ऋषीमुनींनी पण सिद्ध केलेलं आहे. लक्षात आलं? म्हणून गीतेकडे बघताना अगोदरच्याही गोष्टी त्याच जाणीवेतल्या कशा होत्या आणि नंतरच्याही जाणीवा ते थेट स्वामी स्वरूपानंदांपर्यंतच्या येणाऱ्या सर्व जाणीवा स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व, तीच अनुभूती गुरु गणेशनाथ वैद्यांनी त्यांना दिलेली आहे. म्हणजे कसं व्यासपीठ कसं आलंय बघा. हे व्यासपीठ म्हणजे तो चौरस फक्त आहे, त्याच्यावर गादे टाकले, लोट ठेवलेत आणि माईक लावलेत आणि लोक बोलतायत, हे ते व्यासपीठ नाहीये. हे एक बहुत म्हणजे ते नाहीये म्हणजे ते सगुणातलं आहे, जिथून काही ज्ञानाच्या जाणीवा उत्क्रांत होऊ शकतात. त्याला व्यासपीठ म्हटलेलं आहे. म्हणून व्यासपीठ हे गुरुतत्वाच्या जाणीवेतलं जिथं असतं त्याला व्यासपीठ म्हणतात, बाकी त्याला मंच म्हणतात. म्हणून मंच हा वेगळा आहे आणि व्यासपीठ वेगळा आहे, लक्षात ठेवा. म्हणून आध्यात्मिक बैठक जिथं तयार होते ते व्यासपीठ असतं, कारण ते व्यासपीठ अंतरंग चतुष्टयाच्या जाणीवेतून ईश्वराचा वेध घेणारी कृती असते, म्हणून त्याला व्यासपीठ म्हटलेलं आहे. म्हणून आपण या दोघांच्याही जाणीवा अशा प्रकारे बघतो आहोत. तर तेव्हा त्या अर्जुनाची स्थिती संजय इथं व्यक्त करतायत. ऐसा अर्जुन असाधारणे आपुलिया दर्शनाचेनी विंदाणे कळुनी घेतला तेने अनंत रूपे. म्हणून याप्रमाणे अलौकिक अशी अनंत रूपे धारण करणाऱ्या विश्वरूप परमेश्वराने आपल्या विश्वरूपाच्या दर्शनाची लीला दाखवून अर्जुनाला संपूर्ण व्यापून टाकले. आता संपूर्ण व्यापून टाकले असं का म्हणतोय संजय? कारण त्याची स्थिती कशी झालेली आहे, त्याला मागे पण कृष्ण दिसतो आहे, विश्वरूप दिसते, पुढे पण विश्वरूप दिसते. तो झोपला आहे, उभा आहे का बसलेला आहे हे पण त्याला समजत नाहीये. म्हणून त्याला विश्वरूपमय करून टाकलेलं आहे. चहू बाजूनी, चहू सुद्धा नाही, काय ज्या अष्ट दिशांच्या बाजूनी, सर्वांगानी म्हणून, पण दिशा सुद्धा कमी पडतात. दिशा एका मार्गाने फक्त दिशा दर्शक असते, पण सर्वांगानी सूर्याचा प्रकाश कसा पडतो, सर्वांगानी पडतो. तो काही फक्त पूर्वेकडनं उगवला पूर्वेकडनं सूर्य आला असं काही नाही, तो सर्वांगाने प्रकाशित आहे. हो, असं काय करताय तुम्ही, तोंड पूर्वेकडनं आले म्हणून ते तुम्हाला तसं दिसतंय. त्याच्या प्रकाशाच्या जाणीवा सर्वांगाच्या आहेत, बरोबर की नाही? या भूमिकेतनं त्यांनी म्हटलंय. म्हणून तो विश्वतो मुख स्वभावे आणि त्याची दावावया लागी पांडवे प्रार्थीला आता आगवे होऊन ठेला. भगवान श्रीकृष्ण स्वभावतःच सर्वव्यापी व सर्वतोमुख आहे आणि अर्जुनाने तो स्वभावतःच सर्वतोमुख सर्वव्यापक कसा आहे हेच पाहण्याची इच्छा करून तसे विश्वरूप दाखवण्याची भगवंताला प्रार्थना केली व भगवान त्याच्या समोर तात्काळ विश्वरूप होऊन राहिले. प्रार्थीला आता आगवे होऊन ठेला. म्हणून जशी त्यांनी प्रार्थना केली त्या प्रार्थनेप्रमाणे तो त्याच्या समोर उभा राहिला. याच्यात काय दिसतं बघा तुम्ही, अर्जुनाच्या जाणीवा जेवढ्या उत्क्रांत झाल्या की तो श्रीकृष्ण त्याला म्हणत होता, मी सर्व व्यापून आहे, मी प्रत्येक कणाकणामध्ये आहे, माझ्या शिवाय काही या जगात दुसरं काही नाही आहे,
मीच सर्व निर्माण करतो, मीच नाश करतो आणि मीच परत त्याची निर्मिती करतो, मीच त्याचं सृजन करतो. सर्व देवदेवता माझ्यातच आहेत. मीच सर्व काळ म्हणजे जो कोणी आहे तो मीच सर्वात अधिष्ठाता आहे आणि मी या सर्वांपासून अनासक्त राहतो आणि तरीही सर्वात असून कार्य करतो. माझा विविधरंगी बहुढंगी असा माझा हा संपूर्ण प्रकृतीमधनं चालणारा व्यासंग आहे. हे तो इतकं काही त्याला सांगतो आहे आणि अर्जुन म्हणतो मग तेच तुझं रूप मला दाखव. हा, ते रूप दाखवतोय. त्याला म्हणायचं तर ते म्हणायचंय की म्हणून आपला भाव जसा आहे तसा परमेश्वर आपण जाणतो. म्हणून भाव वाढवता यायला पाहिजे. भाव म्हणजे डिझेल आणि पेट्रोलचा भाव नाही. हा आपल्यामध्ये असणाऱ्या अष्टसात्विक जाणीवांचा भाव ईश्वराकडे कसा वेधला जाईल हळूहळू. तो भाव जसा वाढेल तसा ईश्वराच्या सीमा सुद्धा वाढत जातात. यू हॅव टू ॲस्पायर. याला ॲस्पिरेशन म्हटलेलं आहे योगी अरविंदांनी. म्हणून गुरु सुद्धा कुठेतरी लिमिटेड ठिकाणी बघू नका. लक्षात आलं? प्रॉब्लेम येतो तो सगळा आपल्या संकुचित वृत्तींचा प्रॉब्लेम आहे. म्हणून प्रत्येकामधलं गुरुत्व कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच गुरु आहे तरच सर्वं खलु इदं ब्रह्म कळणार आहे ना. एखादी व्यक्ती वाईट वागली म्हणजे ती गुरु नाही असं म्हणता येईल तुम्हाला. ती गुरु आहेच. माझ्या बघण्यातला तो दोष असतो की त्याच्यातलं गुरुत्व मला कळलेलं नाहीये. ही भूमिका समजणं आणि हे वैयक्तिक आहे. ही आपली वैयक्तिक जाणीव असली पाहिजे. त्याप्रमाणे जसा आपला विकास होईल तसं परब्रह्म आपल्याला अजून विविध जाणीवेतून कळायला लागेल. त्याचा संकुचितपणा जाऊन तो विशालत्वाची जाणीव होईल आणि ते विशालत्व त्याच्या रोमामध्ये तयार होईल. ही शुद्धी आहे. ही शुद्धी जेव्हा माझ्या अंगामधली घडते तेव्हा ईश्वराच्या जाणीवांकरता, ईश्वराच्या ज्ञानाच्या प्रकाशात करता आपल्या आत त्याचा प्रवेश होणं आणि आपल्या देह मंदिरातील सर्व दालने तुझे विश्रांती स्थान होणं, ही जी कल्पना आहे ही इथे लागू पडते. कारण माझ्यात ईश्वर वसला पाहिजे ना. तो आहे पण वसलेला नाहीये. माझ्या प्रत्येक इंद्रियांच्या जाणीवांमधनं, कारण माझं कर्म, ज्ञान, भक्ती ही माझी एक वेगळी अभिव्यक्ती आहे आणि शरीर ही पण माझी एक वेगळी अभिव्यक्ती आहे. लक्षात ठेवा. म्हणून माझ्या प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये ईश्वराची जाणीव येणं ही जेव्हा घटना घडते तेव्हा आपल्याला दिव्य जीवनाचा मार्ग खुला होतो. म्हणून तो पुरुषोत्तम जो आहे तोच क्षर आहे आणि तोच अक्षर आहे. लक्षात ठेवा. क्षर म्हणजे काय? तोच प्रकृतीमध्ये कार्य करतो आहे आणि प्रकृतीपासून वेगळा जो आहे तो अक्षर आहे. तो आणि हे दोन्ही गोष्टी आपल्यात आहेत. आपल्यातला जो क्षर पुरुष आहे तो क्षर पुरुष मीच सर्व कार्य करतोय असं मानतोय, आहे की नाही? म्हणून आपल्यातला जो क्षर पुरुष असतो त्या क्षर पुरुषाला अक्षरत्वाची जाणीव द्यावी लागेल आणि तो जो कार्य करणारा पुरुष आहे ज्याला मी आणि माझं समजतो आहे तो सुद्धा ईश्वराचाच आहे. म्हणजे क्षर आणि अक्षर दोन्हीही एकाच जाणीवेत जेव्हा जातील तेव्हा खरं आत्मज्ञान होणार आहे. आहे की नाही? म्हणजे त्याला सोप्या भाषेत आपण काय म्हणतो, जीवात्म्याचं परिवर्तन आत्म्यात होणं. यांनी त्याला क्षराक्षर म्हटलंय. समजण्यासाठी सोपं म्हणून सांगितलं तुम्हाला. ही जाणीव त्याच्यामध्ये तयार होते
तेव्हा म्हणून हे प्राथमिक घटना घडायला पाहिजे. कारण आपण जरी क्षर अवस्थेमध्ये गेलो म्हणजे तरी ही पूर्णावस्था आहे का? ही पूर्णावस्था होऊ शकत नाही. कारण जेव्हा आपण कार्य करत असतो तेव्हा अर्धवट जाणीवा आहेतच आपल्यामधल्या, की काही वेळा अहंकारी वृत्ती आहे, काही वेळा निरहंकारी वृत्ती आहे. त्यामुळे आपल्यातली क्षर आणि अक्षरता ही नेमकी समजणं म्हणजे जीवात्म्याच्या जाणीवेतून काय कर्म होत आहे ज्याला आपण प्रपंच म्हणतो, आणि आत्म्याच्या जाणीवेतून जे काय कर्म होते ज्याला परमार्थ म्हणतो, या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात रोजच्या रोज समजणं गरजेचं आहे. आणि त्याचं पर्सेंटेज जसं जसं आपण वाढवत जाऊ म्हणजे क्षरातनं अक्षरत्व आणि क्षरालाही अक्षराच्या जाणीवेतनं कर्म करणं हे करत जातो, तेव्हा मग हळूहळू आत्म्याच्या जाणीवेतून कर्म होत जाणार आहे आणि ते नैष्कर्म्य होणार आहे. म्हणजे त्याचा कुठेही पाप पुण्याशी संबंध येणार नाहीये. मग उद्या एखादं दुष्कृत्य करायची वेळ आली आपल्यावरती आली नियतीप्रमाणे. आता हे एक खाटीक होता, त्याची कथा आहे, त्याचं नाव मला आठवत नाही आत्ता, परंतु त्याचं कर्मच खाटिकाचं होतं, तर मारावंच लागणार ना त्याला. त्याचे वडीलही तेच कार्य करत होते, त्यालाही तेच कार्य लहानपणापासून सवय झालेली आहे. परंतु त्याची आत्मजाणीव अशा प्रकारे तयार झाली की तो प्रत्येक घावाला श्रीराम 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 म्हणून होत गेला. म्हणजे तेच कर्म आहे, पण त्या कर्माला दिव्यत्वाच्या जाणीवेत. हे एवढं भयंकर आहे बघा हे सगळं. हे सगळं अंतरंग चतुष्टयाच आहे. कारण प्रकृती जी कार्य करते आहे ती विविध अंगाने काम करते आपल्यामध्ये. आपल्यातल्या इच्छा वासना काय ज्या काय असतात गोष्टी, वाईट वाटतं आपल्याला, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना आपल्यातल्या, या आपण समजून घेतलं तर आपल्याला आपलं दुःख वाटायला लागतं की आपण आध्यात्मिकच नाही होत असं वाटायला. बरोबर ना? मग त्या कारण आपण त्या कर्मापासून अलिप्त होऊ शकत नाही कधी. म्हणजे एक तर आपण होऊन त्या कर्मात घालू नये पहिली गोष्ट. कारण काय होतं, कर्म जेव्हा एक आपल्यासारखी लोक जेव्हा रिटायर्ड होतो आपण, तेव्हा आपल्यासारख्यांना काही वेगळी कर्म करायची गरज असते असं काही नाही, पण आपण मुद्दामून दुसऱ्या कर्मात आपल्याला घालून घेतो. हा हे पाप आहे, लक्षात घ्या. आपण होऊन ओढून यायचं ईश्वर चिंतना व्यतिरिक्त, म्हणजे नैष्कर्म्य जातच नाही आपण, अजूनच अकर्मात विकर्मात दुष्कर्मात शिरत जातो. लक्षात आलं? म्हणून हे नेमकं कळलं पाहिजे आपण. म्हणजे जालिहा जेव्हा रिटायर झाले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं आता तुम्ही काही कर्मच करू नका. हा नियतीप्रमाणे जे आहे, आता अमेरिकेला जायला पाहिजे पण तुला सांभाळायला पाहिजे, हे सगळं करणं भाग आहे, ते तर काही टाळू शकत नाही, आहे की नाही? तर ते कर्म करा, पण ते झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी येता हजर. नाही तर आता काय झाले, बरेच दिवस 2 महिने झाले काय कुठे गेलोच नाही, काय आता सत्संगाला जायचं, त्याच्यापेक्षा आपल्या LICच्या पॉलिसी काढूयात लोकांच्या, त्याच्यात अडकू जरा. झालंच नाही, ते होणारच नाही, ते मी सांगतोय तुम्हाला, तेच सांगतोय. कारण वन हू चुजेस द गॉड इज ऑलरेडी चोजन बाय द गॉड. लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा सत्संगातनं दूर जाताय याचाच अर्थ यू आर नॉट चोजन बाय द गॉड. नियती तुम्हाला दूर फेकतीये. लक्षात आलं? म्हणून प्राप्त कर्माचरणी निपुण राहा, पण प्राप्त कर्माचरणी माझ्या डोक्यातल्या येणाऱ्या कल्पनाप्रमाणे नाही, ईश्वराच्या नैतिक जाणीवेतनं जे प्राप्त आहे त्या कर्माप्रमाणे. आता हे खूप वेगळं बॅलन्सिंग आहे, लक्षात ठेवा.
आणि यासाठी स्वतःच थिंकिंग खूप रॅशनली करावं लागतं. जसं आपण परीक्षा असेल किंवा काय असेल तेव्हा आपण कसं माझा वेळ अभ्यासात जातोय की नाही आपण रॅशनली विचार करतो ना. याचा अर्थ जेवत नाही का, जेवतो ना, पण ते प्राप्त कर्म आहे ते करायलाच पाहिजे. श्वास घेत नाही का, तो घ्यायलाच पाहिजे. थोडी झोप काढणं गरजेचं आहे, शरीराची गरज आहे, मग ती झोपायलाच पाहिजे. सकाळी लवकर उठायलाच पाहिजे. हे कसं झालं, प्राप्त कर्माचरणी निपुण का झालं, कारण ध्येय ठरलंय. म्हणून ध्येयाची गरज आहे, ध्येयाची गरज. हे आपलं प्राप्त कर्मामध्ये आपल्याला परत ढालावं लागतं. लक्षात आलं का? म्हणून आपलं नेमकं या जीवनातलं प्राप्त कर्म कुठलं आहे हे कळणं. तुमचे प्राप्त कर्म निपुण आहे की नाही. जाऊन आलात छान सगळं, पहाटे आलात, संध्याकाळी इथं हजर आहे की नाही. हे याला आपण म्हणतो चोजन बाय द गॉड. म्हणजे इथं यायला पाहिजे असं नाही म्हणत आहे. म्हणजे इथं आला म्हणजे हा चला तुम्ही चोजन बाय असं नाही माझं म्हणणं. माझं म्हणणं तुम्ही ईश्वराच्या जाणीवेत जाण्यासाठी काय करताय दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि कोणाचा राग धरून काही करत नाही आहे की नाही. हा त्याच्यातला फार, कारण नाही तर काय असतं की एक रागही असतो कुठल्या गोष्टीचा, एखाद्या गोष्टीचा, किंवा काहीतरी बरेच गोष्टी अशा असतात की त्याच्यामधनं माणूस त्याला ते जात नाही किंवा तिथं येत नाही, किंवा काय म्हणतो आपण पूजा सुद्धा करत नाहीत लोक. मनासारखं झालं नाही की असं होतं की नाही. म्हणतात तोंडाने आज मी काय देवाचं देवाचं वगैरे काय करणार नाही, काय माझं भलं झालं म्हणतात तोंडाने, सांगतात सुद्धा. इतकं आहे ते गणित. लक्षात आलं का. त्याच्यामुळे हे आपलं मन आहे, मला सांगण्याचा हेतू आहे तो आहे. मी काय हे सगळी डायमेन्शन सांगतोय. म्हणून याच्यामुळे मग आपला जो क्षरपुरुष असतो त्या क्षरपुरुष आत्म्याच्या जाणीवेत जातच नाही ना. तो म्हणजे तो खरं परब्रह्मातनं आलेला आहे आपला आत्मा, परब्रह्माचं स्वरूप आहे. पण त्याला मी कुठेतरी दूर लोटून टाकलं आणि माझ्या प्रकृतीच्या वळणाने मी वागायला लागलो. लक्षात आलं का. म्हणजे माझी प्रकृतीच मला किती खेचतीये बघा. म्हणून त्याला अज्ञान म्हटलंय, म्हणून तिला माया म्हटलेलं आहे. खरं ती वाईट नाहीये. लक्षात घ्या, तिने सर्व दिलंय आपल्याला, पण ते मन आहे ना, ते मन आपल्याला लांब ठेवत आहे. प्रकृती म्हणते अरे राजा तुला साधना करण्यासाठी सर्व शरीर दिलं, सर्व डोळे दिले, डोकं दिलं, मुख्य त्याला बुद्धी दिली बेट्या, आणि तू परत मलाच म्हणतो की या मायेमध्ये मी अडकलो. ही माया फार वाईट आहे. माया काही वाईट नाहीये, तुझं मन घाणलंय, बाकी काही नाहीये. माया ईश्वराचं स्वरूप आहे हो. ते वाईट कशी असेल. फरक पडतो ना. तत्वज्ञान समजण्याच्या भूमिकेमध्येच फरक पडतो एकदम असा. कारण पूर्वी लोकांचा समज असे माया वाईट, मायेतनं बाहेर पडायला पाहिजे. मायेतनं तुम्ही बाहेरच पडू शकणार नाही आहात. किंबहुना ती मायाच तुम्हाला त्या परब्रह्मापर्यंत घेऊन जाणार. बाहेर पडायचा विषयच येत नाही ना. कारण ती माया जर ईश्वरात विलीन नाही झाली तर तुम्ही कसे होणार. असं ते स्वरूप आहे. म्हणून या ज्ञानाच्या जाणीवा समजून घेणं गरजेचं आहे. एनिवे तर सांगत काय होतो आपण, कुठं होतो. म्हणून किरीटासी आणि दीपे सूर्य प्रगटे अथवा निमुटलिया देखावेची खुंटे तैसे दिठी नवे जे वैकुंठे दिधली आहे. भगवंतानी विश्वरूप पाहण्याकरता अर्जुनाला जी दृष्टी दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या साह्याने पाहू शकणारी किंवा ती मिटली असता पाहणेच होणार नाही अशी नव्हती. म्हणून त्याची जी दृष्टी होती बघायची ती मुळातच वेगळ्या प्रकारे तयार केलेली दृष्टी होती. म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलावा लागणार आहे. ती दिव्य दृष्टी आहे. कारण त्या दृष्टी, म्हणून त्या मनाला ती दृष्टी दिल्याशिवाय हळूहळू क्षरपुरुष म्हणजे आपली आत्म्याची जाणीव
जीवात्म्याची जाणीव, नंतर विश्वात्म्याची जाणीव. या जाणीवा आपल्याला कशा कळतील? मनाला दृष्टी दिल्याशिवाय कळतील का? म्हणून मनाला ती दृष्टी प्राप्त करायची आहे. आणि ती दृष्टी एकदा प्राप्त झाली तुम्हाला की मग ती काय दृष्टी परत बंद होते का? असं नाही होऊ शकत ना. आपली आपण लहान असतानाची आपली दृष्टी म्हणजे वैचारिक दृष्टी म्हणतोय मी तुम्हाला, त्यानंतर तरुणपणी त्याच्यातनं तयार झालेली दृष्टी, प्रौढावस्थेतनं तयार झाली, यातली सर्व दृष्टी जी वाढत वाढत गेलेला आहे, जो दृष्टिकोन म्हणू आपण त्याला, आणि जी वैचारिक दृष्टी तयार झालेली आहे आत्ताची, ती काही नाश पावती का? ती वाढतच जाणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून ती कशी वाढेल आणि कशा टप्प्यावरती आपल्याला चांगली दृष्टी प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून अंधार असला तरी सुद्धा ती दृष्टी कार्य करते, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. अंधार म्हणजे अज्ञानाचा असला तरी सुद्धा विवेकाची दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणून ते म्हणतायत तसं. म्हणून अर्जुनाला जी दृष्टी दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या साह्याने पाहू शकणारी किंवा ती मिटली असता पाहणेच होणार नाही अशी नव्हती. असं म्हणण्याचं कारण काय? ही ज्ञानदृष्टी आहे. दिव्य दृष्टी ही ज्ञानदृष्टी आहे. म्हणून किरीटीसी दोही परी ते देखवेची पडता हे अवधारी, हे संजय हस्तिनापुरी सांगत असे राया. म्हणून अर्जुन डोळे मिटून व डोळे उघडे ठेवून अशा दोन्ही प्रकाराने अंधारी म्हणजे दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशा वाचून विश्वरूप पाहत होता. ते त्याच्या दृष्टीला विश्वरूप जे दिसत होतं ते विश्वरूप हे काय तिथं सूर्य आहे आणि प्रकाश आहे म्हणून दिसत होता असं काही नाही. लक्षात आलं का? काय दरवाजा बंद केला का तुम्ही? थंडी गार बर, हरकत नाही. तर ते विश्वरूप त्याच्या अंतरंगातनं त्याला दिसत होतं आणि डोळे उघडे ठेवूनही दिसत होतं. त्याचा बाहेरच्या म्हणजे आपल्या ज्या भौतिकातला जो सूर्य अंधार याचा काहीही संबंध नाही असं त्याला म्हणायचंय. म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले, नाना आभरणी भरले विश्वतो मुख. म्हणून अर्जुन डोळे मिटून किंवा डोळे उघडे ठेवून अशा दोन्ही प्रकाराने अंधारी म्हणजे दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशा वाचून विश्वरूप पाहत होता असे हस्तिनापुरी धृतराष्ट्राला संजयला सांगू लागला. संजय म्हणतो किंबहुना नाना अलंकाराने अलंकृत झालेले व सर्वत्र मुखे असलेले असे विश्वरूप अर्जुनाने पाहिले. हे आपण ऐकले ना, धृतराष्ट्राला हलवून सांगतोय हे पाहिलं ना आपण, त्याला कुठलं विश्वरूप दिसतंय ते ऐकलं ना आपण, असं म्हणतोय ना. तो अंधारात होता ना, म्हणूनच त्याला सांगितलं की याचा अंधाराशी काही संबंध नाहीये. ही दिव्य दृष्टीची जाणीव आहे जी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी आंधळा आहे म्हणून मला दिसत नाहीये, तर तसं नाहीये ते. हे कारण बाकीचेही सर्व होतेच की समोर, भीष्मांपासून सर्व होते आणि ज्यांना कोणाला दिसलं नाही ते फक्त संजयाला दिसलं आणि अर्जुनाला दिसलं. म्हणून धृतराष्ट्राला तो सांगतोय की हे दिव्य दृष्टीतनं तो बघतो आहे, त्या दृष्टीचा बाकी कुठल्याही प्रकाशाशी संबंध नाही असं म्हणताय ते. दिवी तेच आहे ना. हा दिवी सूर्य सहस्त्रस्य दिवी सूर्य सहस्त्रस्य भवेत युगपत उत्थिता. मला तो संधी काय कळेना म्हणून मी हे पुस्तकातनं काढून वाचला. युगकांड भवेत युगपत उत्थिता मला काही समजेना कसलं संधी आहे म्हणून मी ते पाहिलं. दिवी सूर्य सहस्त्रस्य भवेत युगपत उत्थिता यादी भा सदृशी सा स्यात् भासहा तस्य महात्मनः. आणि हे राजन, आकाशात सहस्रावधी सूर्यांचा एकदम उदय झाला असता जो
प्रकाश प्रकट होईल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रभेची बरोबरी क्वचितच करील असं म्हणता येते. संजय म्हणतोय की त्याची जी प्रभा आहे ते सहस्त्र सूर्य जरी दिसले तरी उदय झाला एकदम त्यांचा तरी त्या प्रकाशाच्याही अधिक असा त्या प्रकाशाचं दर्शन आहे. तत्र एकस्थम जगत कुत्सनम प्रविभक्तम अनेकथा अपश्यत देव देवस्य शरीरे पांडवा तदा. असे आश्चर्यमय रूप पाहत असता तत्र एकस्थम जगत कृत्सनम प्रविभक्तम अनेकथा पाहत असता पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारे विभागलेले संपूर्ण जगत त्या देवाधिदेव श्रीकृष्ण भगवंताच्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. जे विभागलेले म्हणजे अनेक प्रकारे विभागलेले जे सर्व जगत आहे ते अर्जुनाने कृष्णाच्या एका शरीरामध्ये पाहिले. लक्षात. तथा स विस्मयाविष्ट हृष्टरोमा धनंजया प्रणम्य शिरसा देवम कृतांजली अभाषत. त्यानंतर आश्चर्याने चकित होऊन हर्षाने रोमांच उभे राहिलेला अर्जुन विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्ती सहित शिरसा प्रणाम करून हात जोडून बोलू लागला. त्याच्यानंतर अर्जुन बोलतोय. म्हणून या 3 श्लोक आपण एकदम यांनी घेतले ज्ञानेश्वर महाराजांनी, तेच आपण तसं पुढे कंटिन्यू करू. ये अंगप्रभेचा देवा नवलावा काहीसया ऐसा सांगावा कल्पांती एकची मेळावा द्वादशादित्यांचा होय. महाराजा धृतराष्ट्र विश्वरूपाच्या अंगाचे तेज कशासारखे होते ते सांगू गेल्यास कल्पांत समयी 12 आदित्यांचा समुदाय एकत्र होतो. तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी जरी उदयजती का एकेची अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये. असे ते हजारो दिव्य सूर्य जरी एकाच वेळी उदय पावले तरी त्यांच्या त्या एकत्रित झालेल्या तेजांच्या थोरवीची देखील विश्वरूपाच्या तेजाला उपमा देता येणार नाही. असा हा मुद्दामून हे कसं आहे, विस्तृतीकरण आहे. हे ज्ञानेश्वरांची प्रतिभा आहे. आता इथं काय म्हटलं होतं त्यांनी अर्जुनांना, म्हणजे संजय काय म्हणतोय की आकाशात हजारो सूर्य एकदम प्रकट झाले असता. आता आकाशात हजारो सूर्य एकदम कसे प्रकट होतात, केव्हा होऊ शकतील असा विचार केला ज्ञानेश्वर महाराजांनी. तर आपल्या असं लक्षात येतं, ते काय म्हणतात बघा, ती अंगप्रभेचा देवा नवलावा काहीसया सांगावा कल्पांती. हे सर्व सूर्य एकत्र केव्हा येतील, ब्रह्मांडातले जेव्हा या कल्पाचाच अंत होईल तेव्हाच येतील ना. म्हणून त्या कल्पांताची उपमा त्यांनी इथं मुद्दामून टाकलेली आहे. ते काय म्हणतात बघा, महाराजा धृतराष्ट्र विश्वरूपाच्या अंगाचे तेज कशासारखे होते ते सांगू गेल्यास कल्पांत समयी 12 आदित्यांचा समुदाय एकत्र होतो. असे ते हजारो दिव्य सूर्य जरी एकाच वेळी उदय पावले, म्हणजे ते कल्पांताच्या ह्याच्यात आले आणि समजा परत उदय पावले तरी सुद्धा त्यांच्या त्या एकत्रित झालेल्या तेजांच्या थोरवीची देखील विश्वरूपाच्या तेजाला उपमा देता येणार नाही. म्हणून अगोदर हे सर्व विश्वरूपाची जाणीवा, तेजामधून कसे त्याचं स्वरूप, स्फटिक स्वरूप, शुद्ध स्वरूप वगैरे सर्व अगोदर झालेलं आहे वर्णन लक्षात. आणि या सर्व भावामध्ये एक लक्षात येतं आपल्या की कुठलीही गुणवत्ता, कुठलंही प्राकट्य हे त्याच्या प्राकट्याशी बरोबरी करू शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे म्हणजे का, कारण त्याच्यापासनं ती निर्मिती आहे आणि एकापासनं जेव्हा निसर्ग नियमाप्रमाणे निर्मिती होते
म्हणून ज्याच्यातनं ती निर्मिती होते त्याच्याकडे जे निर्माण झालेलं आहे त्याच्यापेक्षा नक्कीच अधिक असतं. लक्षात आलं का तुमचं? हा नियम आहे. लक्षात आलं? आंब्याच्या झाडामधनं आंबे तयार होतात, परंतु ते जे झाड आहे ते एका आंब्यापेक्षा नक्कीच अनेक पटीने जास्त गुणवान आहे. तुम्हाला समजा एखाद्या आंब्याला बहर आलेला आहे की नाही, आणि त्याच्यावरती समजा 1000 आंबे लागलेले आहेत, तर त्या आंब्याच्या झाडाचं वर्णन करताना तुम्ही कसं कराल की ज्याच्यावरती 1000 आंबे एकत्र केले तरी सुद्धा ज्याचं वर्णन होणार नाही तो त्या 1000 आंब्यापेक्षाही मोठा आहे, असंच कराल ना. कारण पुढच्या वर्षी परत हे आंबे गेले तरी येतातच आहेत. असा पण भाग आहे. म्हणून या आंब्याचा उन्हाळ्यामध्ये कल्पांत झाला तरी पुढच्या वर्षी परत हे आंबे येणार आहे, तो त्याला 1000. असं काय करताय तुम्ही? म्हणजे आंब्याचं झाड किती मोठं आहे हे समजलं पाहिजे. याच्यासाठी या उपमा आहेत. हे मी आपल्याला समजेल अशी उपमा मुद्दामून दिली. म्हणून ज्ञानेश्वरांच्या भूमिकेमधनं या सर्व उपमा ज्या आहेत, या प्रत्येक उपमेला कुठंतरी कमतरता आहे, कारण त्यांना प्रत्येक वेळा ती कमतरता दाखवावी लागते आणि मग ते पुढे जातात. की एवढ्या 1000 सूर्य जरी एकत्र आले, त्यांची प्रभा जरी एकत्र केली तरी सुद्धा त्याच्या प्रभेशी त्याची तुलना होते, कारण ही प्रभाच त्याच्यापासून निर्माण झाली आहे, हा प्रकाशच त्याच्यापासून निर्माण झालेला आहे, असं त्यांना म्हणायचंय. म्हणून त्या उपमा या प्रत्येक वेळा कुठेतरी आपल्याला वेगळ्या अजून पुढे जा असं सांगत राहतात. हे ते नाही, लक्षात, हे ते नाही, हा त्याच्यातला साधा सरळ भाग आहे. असं म्हणून काय जाणले असता सर्व जाणण्यासारखे होते. आता मला समजून घेतलं मला म्हणजे आपल्या घरामधल्या लोकांना समजून घेतलं ते ईश्वर समजून घेतला जातो का? नाही. आपण काय म्हणतो ते हे नाही. बरोबर आहे. तर अजून पुढचं आहे कुठेतरी. संपूर्ण भारतातली माणसं म्हणजे ईश्वर आहे का? नाही, ते हे नाही. सगळी माणसं भारतातली घेतला म्हणजे ईश्वर आहे का? पण ते हे नाहीच. कारण 84 लक्ष योनींमधले जीव ते एकत्र केले तरी ते हे नाहीच. म्हणजे तुमच्या उपमा किती अधू पडतात, लुळ्या पडतात हे याच्यातून कळतं आपल्याला. म्हणून बुद्धीला कसं विकसित करावं लागणार आहे, म्हणून त्याला अग्रबुद्धीच लागते. ते मिसाईल असते की नाही, मिसाईल आहे की नाही, ते म्हणजे अग्रबुद्धी समजा तुम्ही. खोटं नाही, इथनं जे सुटवायचं ते त्या चिदाकाशामध्ये छेद करून गेलं पाहिजे. 10 किलोमीटर नाही, नाही तर 35 किलोमीटरवरच पाकिस्तानचं पडतंय खाली. तसं नको आहे. असं काहीतरी झाले तर वाचली. तसं नाही, म्हणजे हसण्यासाठी नाही सांगत, परंतु कारण तुम्ही कितीही किलोमीटर तुमचं मिसाईल सोडा तरी सुद्धा ईश्वरापर्यंत ते मिसाईलच पोहोचू शकत नाही ना तुमचं पृथ्वीवरचं. काय जास्तीत जास्त चीनला माराल, चीन भारताला मारेल, अमेरिका सर्व जगाला मारेल, ईश्वराला तर काय मारू शकतोय का? मग ते असं मिसाईल शोधा की ते त्या परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचेल. आहे का ताकद? ती ताकद नाही आमची. म्हणून आम्ही हे उंबरा तिला किडे मकोडे आम्ही एकमेकालाच मारत बसणार आहोत. आणि या लीला फक्त इथंच चालणार आहेत, परमेश्वराच्या दरबारात नाही. मग तो ख्रिश्चन आहे का मुसलमान आहे कोणी पाहत नाही. लक्षात ठेवा. तुझं मिसाईल कसं चालतंय ते बघ. तू कुठल्या मिसाईल मधनं माझ्याकडे येतोयस ते बघ. बाकीच्यांना मारून येत असेल तर तुझ्यासारखा मूर्ख नाही, तू पाताळातच जाणार आहे तुझं मिसाईल. लक्षात ठेव. ते 35 आता पृथ्वीवर 35 आहे, मेल्यानंतर लागीच 1 किलोमीटर मध्येच खाली जाणार आहे. तेवढं सुद्धा उडणार नाहीये.
भयंकर आहे या गोष्टी. म्हणून ही अग्रबुद्धी फार महत्वाची आहे, जी ईश्वराच्या जाणीवेकडे माणसाला घेऊन जाऊ शकते. ती बुद्धी तशा प्रकारची हवी. म्हणजे ती बुद्धी आपल्याला त्या मनाला त्या बुद्धीचं स्वरूप प्राप्त होतं. मिसाईल मध्ये काय आहे, सर्व बुद्धी भरलेली आहे, लक्षात ठेवा. त्याचं इंधन म्हणजे त्याची बुद्धी आहे. म्हणून ते जे मन जे आहे त्याला ही ईश्वराच्या जाणीवेची ज्ञानाचं इंधन जेवढं तुम्ही पॅकअप कराल त्याच्यामध्ये, आणि सर्व संग परित्याग करून वरती उडाल, म्हणजे देह बुद्धी ते आत्मबुद्धी कराल. हे सगळं अंतर्गत रचना आहे, त्या लक्षात घ्या. त्याचं बाह्य स्वरूप कुठेतरी थिट पडत जातं कायम. अगदी वैज्ञानिक दृष्टी सुद्धा हे तेवढंच खरं आहे जेवढं मी तुमच्याशी आता संवाद करतो आहे. म्हणून हे आपलं अंतरातलं मिसाईलच आपल्याला तयार करता यायला पाहिजे. बाहेरची मिसाईल काय, ते नासा फासा काय करतील ते त्यांचं त्यांना करू द्यात, पण त्याचा उपयोग माणसाला मारण्यासाठीच आहे, दुसरं कशासाठी नाही. आणि आपल्याला या सर्वाच्या पलीकडे जायचंय. म्हणून हे आध्यात्मिक प्रांगण हे मन आणि बुद्धीच्या पलीकडे सुरू होतं असं जे म्हटलं जातं, त्याचं कारणही आहे. कारण हे मन आणि बुद्धी इतकं ठासून भरलं पाहिजे की या गुरुत्वाकर्षण स्वरूपामध्ये असणारी जी देहबुद्धी आहे त्या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडेच ते सरकलं पाहिजे. त्याला चिदाकाश म्हटलेलं आहे. आणि मग तुका होतो आकाशा एवढा. ही अनुभूती आहे, लक्षात घ्या. शास्त्र तेच आहे, पण ते शास्त्र कसं समजून घेतलं पाहिजे हे पण कळलं पाहिजे. म्हणून अंतरंगातनं आपल्या जाणीवांमध्ये आपल्याला शिरता यायला पाहिजे. ही भूमिका आहे त्याच्यातली. मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.